सर आज बैठक घेतली काय ते विभाग अध्यक्ष आमच्या शहर अध्यक्ष साईनाथ बाबा बरेच दिवस मला सांगत होते विभाग अध्यक्षांना भेटायचे. एकूणच पुणे शहरातल्या आमचे शाखाध्यक्ष गटाध्यक्ष यांच्या कामासंदर्भातला एक आढावा करून घेतला. निवडणुकीच्या दृष्टीने तुम्ही सगळ्या दौरा करताय, बैठका घेताय. अजूनही मनसेच्या बाबतीमध्ये वारंवार हे म्हटलं जाते की भाजप सोबत जाणार, स्वतंत्र लढणार. भाजप सोबत जाण्याचा कसं आहे, मी आत्ताच आमच्या विभागाध्यक्षांशी बोलत होतो. कोणी कोणाला तरी भेटलं की युत्या नसते होत, कळलं का? हे यांना भेटले की लगेच युती होते का? आता मी बाळासाहेबांचं एक पुस्तक प्रकाशनाला केलं होतं मुंबईला, त्या पवारसाहेब तिथे स्टेजवरती होते, युती झाली का लगेच? सो मला असं वाटतं हा तुमच्या रोजच्या बुलेटिनचा भाग असेल हा युत्यांचा, पण त्याचा आमच्याशी काही संबंध नसतो. टोलच्या मुद्द्यावरनं भाजप तुमच्यावरती म्हणजे अमित ठाकरेंच्या निमित्ताने जो टोल फोडला गेला त्यावरनं भाजप मुळात तो काय तो महाराष्ट्रभर दौरा करतोय आणि तो काय टोल फोडत चाललाय असं नाहीये. एका टोल नाक्यावरती हा प्रसंग घडला आणि ज्याच्यावरती त्याला गाडीला काय फास्ट तो असून देखील तिथे त्याला थांबवलं गेलं आणि तो सांगत होता की मी टोल भरलेले आहेत सगळ्या गोष्टींचे, तरी तिकडे थांबवलं. आणि त्याच्यानंतर मग त्यांनी काय ती फोनाफोनी झाली, त्याच्यावरती काहीतरी त्यांनी त्याचा वॉकी टॉकी काहीतरी ऑन होता त्या माणसाचा बोलताना आणि समोरचा माणूस काहीतरी उद्धटपणे काहीतरी बोलत होता, त्याच्यावरती आलेली ती रिॲक्शन आहे. हे काय महाराष्ट्रभर आता टोल फोडत सुटा. पण त्याही पेक्षा मला असं वाटतंय की भारतीय जनता पक्षाने ह्या गोष्टी बोलण्यापेक्षा टोलमुक्त महाराष्ट्र करू, हे भारतीय जनता पक्षाने निवडणुकीच्या काळात जे सांगितलं होतं त्याचं काय झालं एकदा भारतीय जनता पक्षाने पण सांगावं ना. ते जे प्रत्येक वेळेला जे काही टोल जे काही म्हैसकर नावाच्या माणसाला मिळतात, हा कोण हा कोणाचा लढा आहे हा म्हैसकर? हे टोलची प्रकरण तरी काय आहे? आणि दुसरी गोष्ट म्हणजे समृद्धी महामार्गावरती झालेली घटना, बरोबर आहे. समृद्धी महामार्गावरती तुम्ही रस्ता बनवताना, जसा मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे बनवताना त्याला दोन्ही बाजूनी फेन्सिंग टाकलं गेलं, असं संपूर्ण समृद्धी महामार्गावरती कुठेही फेन्सिंग टाकलं गेलेलं नाहीये. आणि त्याच्यावरती आतापर्यंत जवळपास अपघातात 400 लोक मृत्युमुखी पडलेत. याची जबाबदारी भारतीय जनता पक्ष किंवा सरकार घेणार का? तुम्ही अख्खा समृद्धी महामार्ग तिथे फेन्सिंग न लावता तुम्ही लोकांसाठी मोकळा केला आणि तिथे जनावर त्या रस्त्यावरती येत आहेत, हरणं येत आहेत, कुत्रे येत आहेत, गायी येत आहेत. ज्या स्पीडला तुम्ही लोक जाणार काय गाड्या घेऊन, ट्रक घेऊन, आणि अपघातामध्ये मरणार, ही सरकारची जबाबदारी नाही का? तुम्ही ती गोष्ट सुरू करायच्या अगोदर तुम्ही प्रिकॉशन्स काही गोष्टींचे घ्यायला पाहिजे होते. ते त्याच्या आधी टोल बसवत आहे म्हणजे लोकांच्या जगण्या मरण्याची काय काळजी नाही, पण रस्ता बनवलाय आम्हाला लगेच टोल पाहिजे. लोक गाड्या चालवतात, मरू देत. टोलवर बघितलं तर अनेक ठिकाणी टोल वसूल केले जातात, मात्र आज रस्त्यांची परिस्थिती बघितली बघा ना तुम्ही किती घाणेरडी आहे. आता तुमचा एक टोल बंद होता आता मुंबई पुण्याचा, तर एका टोलवरनं सगळ्या गोष्टी चालू होत्या आणि 3-4-4, 5-5, 8-8, 6-6 तास लोकांना लागतात. नाशिक वरनं काल आमचे एक मित्र येत होते, त्यांना जवळपास 7 तास लागले. सगळ्या ठिकाणी खड्डे पडलेले आहेत, रस्ते व्यवस्थित नाहीत, सगळ्या ठिकाणी ट्रॅफिक जाम आहे. तुम्ही कसले टोल वसूल करताय आणि कसले आमच्याकडनं काय ते रोड टॅक्स घेत आहे? सर फास्टॅगच्या तक्रारी अनेक ठिकाणी आहेत, म्हणजे दिसत नाही मग पुन्हा डबल टोल. एक्झॅक्टली ना, म्हणजे ही जी मनमानी चालू आहे ह्याच्याबद्दल सरकार काही बोलणार का? किंवा भारतीय जनता पक्ष काही बोलणार आहे का ह्याच्यावरती? आणि काय होतं माहिती, हा प्रॉब्लेम तुमचा आहे की ही लोक जेव्हा येतात ना त्यावेळेला तुम्ही हे प्रश्न त्याला विचारत नाही. ज्या वेळेला येतील ना हे इथले पालकमंत्री जेव्हा येतील ना त्यावेळेला हे त्यांना प्रश्न विचारा ना या गोष्टींचे, की ह्याचं काय चाललंय या गोष्टींचं. 17 वर्ष मुंबई गोवा रस्ता चालू आहे, 17 वर्ष लागतात. एका ठिकाणी तुम्ही रस्ता बनवायचा, दुसऱ्या ठिकाणी बनवायला नाही, मग हा बनवलेला रस्ता खराब होतो, मग हे किती काळ चालणार? आणि मला कळत नाही की या सगळ्या काय रस्ते बांधणी आणि या सगळ्या गोष्टींचं मंत्री केंद्रातला हा मराठी आहे, महाराष्ट्रातला आहे,
आणि महाराष्ट्रातले रस्ते खराब आहेत. याच्यासारखं दुर्दैव नाही. मनसेचं जे कॅम्पेन होतं टोलमुक्तीचं त्याला मोठा प्रतिसाद मिळाला होता. अनेक टोल नाके बंद सुद्धा झालेले 65 टोल नाके बंद झाले, त्याचं कधी कौतुक नाही करणार तुम्ही, कळलं का? पण प्रश्न असा आहे, जे टोलमुक्त महाराष्ट्र करू म्हणून कॅम्पेन करत होते इलेक्शनला, त्यांना तुम्ही एकही प्रश्न विचारणार नाही. तुमच्यासाठी पत्रकार परिषद घेतली. पत्रिका परिषद घेतली जात नाही. अरे वा रे वा. सर एक प्रश्न आहे, अमित ठाकरे ज्यावेळेस जात होते त्यावेळेस अनेक गाड्या गेल्या, त्यांना मात्र सोडण्यात आलं, त्यांचा फास्टॅग स्कॅन झाला, पण अमितजींच्या गाडीचा फास्टॅग स्कॅन झाला नाही असा देखील एक आरोप केला जातो. नेमकं हे खोटे आरोप का केले जात आहेत आता? आता तर राजकारण येतोय, त्याच्यामुळे असल्या गोष्टी होणारच. केंद्रीय मंत्र्यांचा विषय काढला, त्यांचा तर खूप काही देशभर पेपर दूर अनेक लोक करत असतो की हा उड्डाणपुलाचा रोड काय किंवा रोड मॅन आहे, 2 लाख कोटी 5 लाख कोटी. आपले तर ते बाबासाहेब एकच. तर मग या इतके मोठा अभ्यास असणारे तज्ञ माणसाचं हे फेल्युअर म्हणायचंय का महाराष्ट्रातलं फेल्युअरच आहे. मुंबई गोवा रस्ता 17 वर्ष लागतात. 17 वर्ष कशाला म्हणतात? मग मी एकदा मागे सांगितलं होतं की म्हटलं तुम्हाला सांगतो, तुमच्यापैकी अनेकांनी पाहिली, प्रत्यक्ष पाहिली पण असेल किंवा फोटोत पण पाहिली असेल. एम्पायर स्टेट बिल्डिंग माहिती तुम्हाला, अमेरिकेतली ह्यूज बिल्डिंग आहे ती, आयकॉनिक बिल्डिंग आहे ती एम्पायर स्टेट बिल्डिंग. तुम्ही गुगल करू शकता, विकिपीडियावर जाऊ शकता किंवा तुमचे काय सोर्सेस असतील त्यांची बघा. ती इतकी उंच इमारत 14 महिन्यात बांधली. 14 महिने. मग मी एकदा माझ्या एका भाषणामध्ये सांगत होतो की म्हटलं प्रभू रामचंद्र यांना वनवास झाला आणि मग ते सीतामाईना घेऊन, लक्ष्मणाला घेऊन ते तिथून निघाले आणि याला आले दंडकारण्य. दंडकारण्यामध्ये मी मुद्दामून सांगतोय हे सगळं. दंडकारण्यामध्ये आले, मग त्यांनी एक कोठी केली, मग तिथे ते राहत होते. मग ते एक सीतामाईना एक हरण दिसलं, मग राम हरण घ्यायला गेले. मग लक्ष्मणाचा धाववीव झालं, मग लक्ष्मणाने एक रेष ओढली आणि मग एक साधू आला, मग सीताबाई बाहेर आली आणि मग ती काय लाईन जी होती ती ओलांडली. मग रावणाने तिला पळवलं, मग ते लंकेत गेले. सगळं जटायू बिटायू आणि सगळं पुढचं हनुमान सगळं झालं. मग वानरांनी तिथे एक तो सेतू बांधला. मग राम लक्ष्मण वगैरे सगळेजण, हनुमान वगैरे सगळे तिकडे गेले. मग रावणाबरोबर लढाई झाली, सगळी लढाई वगैरे होऊन मग सीतामाईला घेऊन राम 12 वर्षांनी पुन्हा वनवास होऊन अयोध्येला आले. 12 वर्षांनी. त्याच्यात एक सेतू बांधला होता, बरोबर की नाही? बांद्रावरली सिलिंगला 10 वर्ष लागली ना. म्हणजे रामायणामधला जो मेन पोर्शन आहे सगळा तो 12 वर्षात घडलाय. आणि आमच्याकडचा एक सेतू म्हणजे एक बांद्रावरली सिलिंग त्याला 10 वर्ष लागली. मुंबई गोवा रस्त्याला 17 वर्ष चालू आहे, अजूनही झालेलं नाही. तेच बहुधा पुढारलेले होते. त्या संदर्भात तिथलं स्थानिक प्रशासन म्हणजे जिल्हा प्रशासन आहे ते नेमकं काय करतं असा सवाल तुम्ही उपस्थित केला आणि त्या संदर्भात एक सविस्तरपणे भूमिका मांडली असंही म्हणाल. नेमकं काय म्हणायचं आहे? आणि मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. परवा दिवशी शिदोरी ती जी मुलं आली होती त्यांनी कंट्रोल सर्वे केलाय आणि ते शासनाला किती वेळा त्यांनी पत्रव्यवहार केला? 4 वेळा तर केलाच आहे. जिल्हा प्रशासनाला केलाय आणि मुख्यमंत्र्यांना. मी त्यांना उद्या भेटणार आहे, त्या मुलांना उद्या येणार. त्या संदर्भात थांबे जरा. कशा संदर्भात? तेच बोलतोय ना मी. त्या मुलांचं असं म्हणणं आहे की कुठे दरड कोसळू शकते, कुठे अपघात काही गोष्टी होऊ शकतात, या सगळ्या गोष्टींचा डिटेल हे आम्ही आधी देऊ शकतो तुम्हाला, सरकारला, जेणेकरून सरकारला त्या गोष्टी तो अपघात होऊ नये यासाठी प्रिकॉशन्स घेता येतील. हे सगळ्या गोष्टी त्या मुलांकडे तयार आहेत आणि सरकार त्यांना वेळ देत नाहीये. त्यांचा इर्षाळवाडीचा पण अलर्ट होता की नाही? म्हणजे
प्रश्न असा आहे की या सगळ्या गोष्टी घडू शकतात, होऊ शकतात, थांबवू शकतात हे अपघात. आमच्याकडे वेळच नाहीये सरकारला, गाडगे आवाज किती वर्षांचं पूर्ण काही वेळच नाही सरकारला लक्ष द्यायला. मालिक घडलं ते पुढं घडू नये म्हणून काळजी घ्यावी. सरकार म्हणून काळजी घेतलीच पाहिजे ना. शेवटी किती माणसं अशी गाडली जाणार. आणि तुमच्याकडे व्यवस्था असताना, नसली तर आपण समजू शकतो, पण सगळ्या गोष्टी तुमच्याकडे असताना जर अशा प्रकारच्या अपघात घडत असतील तर काय म्हणायचं याला. सध्या विरोधी पक्ष नेता नाहीये, म्हणजे राज्यातल्या मुख्यमंत्री मला विरोधी पक्ष पहिला सांगा. मोठा प्रश्न आहे की मला कळतच नाही सध्या. म्हणजे आमचा पक्ष एकच पक्ष जो विरोधी पक्ष दिसतोय, बाकी काय सगळ्यांचेच लागे बांधे. काँग्रेसही काँग्रेस ते मला मी त्याशी आठवतं ना तुम्हाला, हे अजित पवार वगैरे शपथविधीवर त्यावेळेला पहिल्या एका तासात मी एक ट्विट केलं होतं की पहिली टीम रवाना झाली म्हणून. बरोबर की नाही? तसंच होतंय की नाही सगळं. आजही होर्डिंग लागली आहेत ना, शरद पवारांचा फोटो आहे त्याच्यावरती, अजित पवारांचा फोटो आहे. किती खोटं करायला काय मर्यादा की नाही? दुसरीकडे ते विरोधी पक्षाची जी बांधणी सुरू आहे, त्याच्या बैठकाला शरद पवार जात आहेत, तिकडे जात आहेत सगळेजण एकत्र. मोदींना कशा पद्धतीने पवारांचं राजकारण तुम्ही किती वर्ष बघताय? बघतोय ना, 7-8 वर्ष. बरोबर की नाही? आता मी खूप वर्ष बघतोय. असंच आहे ते सगळं मिली बघत आहे असंच. हो, अर्थातच. म्हणजे काय सर एक टोल नाक्याचा जो प्रश्न आहे, खरं तर अमित ठाकरेंसोबत जे झालं ते दुर्दैव असंच म्हणावं लागेल. ते जाणून बुजून करण्यात आलं, पण सामान्यांनाही आणखीन खूप त्रास जो आहे तो टोल नाक्यावर फास्टॅग असून मग मनसेची काय भूमिका प्रश्न असेल? असा आहे, मला लोकांची भूमिका कळली पाहिजे ना. जर समजा त्रास करून घेऊन पण त्यांनाच मतदान करायचं असेल तर आम्हाला काय करायचंय? ठाकरेंना ट्रोल केलं जात आहे. आज सुद्धा त्यांना जाणून बुजून ट्रोल केलं जातं, त्याच्यावर टीका केली जाते. मात्र आज पुन्हा एकदा जेव्हा ते मुंबईतून निघाले भिवंडी, त्या परिसरामध्ये एवढे खड्डे आहेत की जवळपास ते स्वतः 2-2.5 तास तिथे ट्रॅफिक जॅम मध्ये अडकलेले आहेत. त्याचबरोबर कालच एक आमदार तर ट्रेननी लोकलनी अधिवेशनासाठी पोहोचले आणि भुजबळ तिथं म्हणतात की मी तर नेहमीच ट्रेननी येतो, या रस्त्याने प्रवास सुद्धा करत नाही. म्हणजे प्रश्न सोडवत काय नाही. सगळे निर्डावलेले निर्लज्ज आहेत. आणि याचं कारण मी परत तुम्हाला सांगतो, याचं कारण हा आपला समाज आहे. सगळ्या गोष्टी भोगून परत त्यांनाच मतदान करत बसायचं, याच्यावरनं ही शेफारलेली माणसं आहेत. आणि म्हणून त्यांना एक कळलेलं आहे की बाबा आम्ही कसंही वागलो, काही खड्डे करा, काही करा, तुम्हाला कशात नाही मेलात तरी चालेल, पण ही शेवटी लोक आम्हाला मतदान करणार आहेत. हा ज्यावेळेला विश्वास ज्यावेळेला तुम्ही त्यांच्याकडे देता ना, अशा त्यावेळेला तुम्हाला हे असेच रस्ते मिळणार, असंच प्रशासन मिळणार. आम्ही सांगणार की बाबा 70,000 कोटीचा भ्रष्टाचार केलेला आम्ही जेलमध्ये टाकणार आणि मग त्याच्याबरोबर तुम्ही युत्या करणार आणि परत लोक म्हणणार की नाही जाऊ देत, आपण याला मतदान करूया. हेच असंच मिळणार तुम्हाला. जसं समाज असतो तसंच तुम्हाला सरकार मिळतं. सांगली जिल्ह्यातील जर थांबणार आहे जरा. काय किती प्रश्न काय आणले तू सकाळपासून? उद्धव ठाकरेंनी आज आम्हाला मुलाखत दिली आणि त्याच्यामध्ये त्यांनी अजित पवार हेच काम करू शकतात असं म्हणतात. त्यांच्याकडे अपेक्षा असतात. मला कळतच, मला सध्या तुम्हाला कळलं सध्याचं राजकारण. पोलीस दलामध्ये कंत्राटी पद्धतीने 3,000 पदं बदली करणार आहेत. हा, मग कंत्राटी पोलिसांची कंत्राटी करण्याचा काय, जिथे खरे पैसे टाकायची गरज आहे सरकारला तिथे टाकत नाहीत. कळलं का? जिथे लक्ष द्यायला पाहिजे तिकडे लक्ष दिलं जात नाही आणि भलत्याच गोष्टींवरती खर्च करतायत. झाडांना दिवे काय लावतायत, पोलला दिवे काय लावतायत आणि सुशोभीकरणावरती 1818 काही कोटी का 2,000 कोटी रुपये खर्च केले उगाच. तुम्ही भाषणाला गर्दी खूप जमू शकतात, पण ते मतदान तुमच्याकडे वळवण्यात भारतीय जनता पक्षाचे अटल बिहारी वाजपेयींच्या सभांना देखील प्रचंड गर्दी व्हायची. कळलं का? 52 साली जन्माला आलेल्या जनसंघाला आणि त्याचा नंतर झालेला भारतीय जनता पक्षाला देखील प्रचंड गर्दी व्हायची. सत्ता हातामध्ये 1999ला थोडीशी आली आणि 2014ला बहुमत आलं. त्याच्यामुळे गर्दी ही कन्वर्ट होत असते. आणि त्याच्या आधी 2009ला जे माझे 13 आमदार निवडून आले होते आणि जवळपास 39 उमेदवार हे 2 नंबरला होते, ते सोरठवरती नव्हते आले. हा, हे फालतू प्रश्न आहेत ना, ते बाकीचे ज्या पक्ष येतील ना त्यांना पण विचारा, किंवा अगोदरच्या
राजकीय गोष्टींचा अभ्यास करा.